वेलकम बॅक टू सुस्मिता यूट्यूब चॅनल. कसं आहेसा? बरं आहेस का? मी पण बरं आहे बघा. आज मंगळवार होती. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजलेली होती. ती व्हिडिओ दाखवायला लागलं तुम्हाला. आज मी व्हिडिओ दाखवलेली तुम्हाला आवडले की नाही, प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. बघा व्हिडिओ दाखवायला लागला. बाहेरचे व्हिडिओ दाखवून तुम्हाला तुळशीच्या पुढं मी दिवा लावतो. दिवा लावलेली तुम्हाला ते पुढचं ते मला दाखवून आलं. इथं माझा देवघर आहे बघा. देवापाशी आज मी सांगणार आहे, देवापाशी पुढं काय काय असावी, काय काय नसावी, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि बाहेर माझं रोज संध्याकाळी तुळशीपाशी देवा असावी. खरं काय सांगू तुम्हाला, चांगला असते घरासाठी. तुळशीचं बरोबर सकाळी होत नसलं तरी बी संध्याकाळी मी रोज लावून ठेवतो तुळशीपाशी देवं, आणि चांगला असते ते. आणि इथं घरात बघा तुम्हाला माझं देवघर दाखवा लागला. मी मंगळवारी आणि शुक्रवारी लवकर उठतो. ब्राह्मी मुहूर्तमध्ये सकाळी लवकर उठून आपलं काय असते रेग्युलरचं ते स्नान वगैरे करून बिरून दिवा पूजा वगैरे करून दिवा लावतो. इकडं आहे बघा कुबेर दीपा म्हणते तिला, आणि तिकडं वरती एक आहे बघा गजलक्ष्मी दीपा लावतो. आणि हे दोन्ही दिवं लावायचं असले की नाही सकाळी ब्राह्मी मुहूर्तमध्ये उठून आणि लावायचं असते, आणि चांगला असते घरासाठी. ते काहीतरी आपणच देवधर्मात आपण केले की नाही आपल्या घरासाठी, म्हणजे आपला फॅमिलीसाठी चांगला असते. आणि इकडं बघा लक्ष्मी कुबेर यंत्र ते तुम्हाला दाखवा लागलं. आणि ते पण मी हे करतो. पहिला तांदळाच्या पिठावर मग ते हे करून अक्षर ते लिहून हे करत होती. ते कसं ते पैसे वगैरे ठेवताना ते अक्षर जरा हे होत होती, म्हणून ते पेंट वगैरे करून मी अक्षर पेंट वगैरे करून ठेवून पूजा करतो. आणि ते आणि कधीतरी ती पूजा करताना तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार तुम्हाला. सकाळी करायचं म्हटलं की नाही व्हिडिओ, आमचं मुलं सगळं झोपलेलं असते, पोरगं आणि मुली झोपलेलं असती. आणि ते पण सकाळी मला लवकर पूजा आवरायचं असते. आणि त्यावेळेला मला व्हिडिओ धरायचं म्हटलं की मला एक हातात धरायचं आणि एक हातात पूजा करायची म्हटलं की मला पण होत नाही. एक दिवस मुलांनी एक जरा सांगून बिंगून हे करतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आणि परत आता मी फक्त सांगायला लागलं तुम्हाला काय काय असावी काय काय नसावी. तर फक्त इथं बघा व्हिडिओ करून तुम्हाला हातानं जरा जरा हे करायला लागलं. म्हणजे आता हे बघा देवाचं पुढं माझं रोज 2 जोडी दिवा असते माझं. एक पुढचं देवाचं पुढं एक दिवा नसावी, 2 जोडी दिवा असावी म्हणून म्हणलं ते तुम्हाला दाखवा लागलं. तिथं दोन्ही जोडीनं दिवा असले की चांगलं असते. ते रोज असते माझं. आणि इकडं वरती गजलक्ष्मी दीपा आणि कुबेर दीपा आहे की नाही ते मंगळवारी आणि शुक्रवारी तेवढंच असते. आणि ते पण लावताना ब्राह्मी मुहूर्तमध्ये लावायचं असते आणि संध्याकाळी गोधूळ समया त्यावेळेला लावायचं असते. आणि इकडं बघा इथं आहे बघा मी दाखवा लागलं नाही लक्ष्मीचं हे आहे साहित्य आहे. लक्ष्मीला काय काय आवडते तिच्यात मी घालून ठेवलं आहे साहित्य. काय नाही त्याच्यात कमलाचं बी आहे, कमलाचं बी आहे, आणि कवडे आहे, आणि शंकू, ते साहित्य सगळं आहे. तुम्हाला एक दिवस सांगणार आहे. मला पण व्यवस्थित मराठी येत नाही. आत्ता जरा जरा शिका लागले मी, जरा समजून घ्या जरा. आणि इकडं बघा तांबे आहे. देवाचं पुढं कळस, एक पाणी भरलेली कळस तांबे असावी देवाचं म्हणजे देवघरापाशी. आणि मी कायम ठेवतो. रोज सकाळी ते स्वच्छ धुवून बिवून चांगला पाणी भरून ठेवतो मी देवाचं पुढं. म्हणजे एक भरलेले तांबे पाणी असावी. माझं कुलदेव आहे, नंदी आहे. आणि देवाचं ह्याच्यामध्ये मंदिर नाही सॉरी देवघरापाशी आणि गणपती असावी, आणि लक्ष्मी आणि नागोबा आणि कृष्ण एक असती. कृष्ण माझं आहे नवीन. ते कसं नवीन परवा तुळशीचं लग्न झालं बघा त्या दिवशी आणलं. जरा महादेवला जाऊन मंदिरमध्ये जाऊन ते अभिषेक करून म्हणजे आणून घरात अभिषेक करून ठेवायचं असते. आणि नवीन आणलेले तेवढं ताडपुरतं म्हणजे ते तुळशीचं लग्न दिवशी तेवढंच ठेवून पूजा वगैरे केलं. आणि तिच्याबद्दल पण एक सांगतो, नवीन काहीतरी आपण देवघरात खरेदी केले की नाही
चांगला दिवसमध्ये चांगला खरेदी करायचं आणि केले की नाही पहिला मंदिरमध्ये जायचं. मंदिरमध्ये आपलं जवळ कुठलं देव असते बघा तिथं जाऊन अभिषेक वगैरे करून आणि आणायचं. आणून स्वच्छ धुवून ते तांदळा डबा असते की नाही तांदळाचा डबा त्याच्यात ठेवायचं 2-3 दिवस त्याच्यात ठेवून देवापाशी ठेवायचं. अगोदर तांदळाचं डबा ठेवायचं आत ठेवून आणि नंतर अभिषेक करून देवापाशी ठेवायचं असते. काहीतरी आपण नवीन काहीतरी देवघरा घेतले की तसं पाळायचं असते बघा. आणि ते एक झाले. आणि इकडं बघा माझं इकडं पाणी भरलेले तुम्हाला दाखवलं. आणि खाली एक हळकुंड आहे. पाणीचं खाली हळकुंड असावी. ते कसं लक्ष्मीचं हे झाले स्वरूप झाले हळकुंड असावी. आणि इकडं बघा कळस आहे बघा माझं लक्ष्मीचं मुकुट आहे. माझं म्हणजे आमचं घरप्रवेश करताना आमच्या आईनं आणलेली होती ते मुकुट. कर्नाटकमध्ये ते आणते. इकडं महाराष्ट्रामध्ये ते काय आहे मला पण पद्धत म्हणजे काय आहे माहीत नाही एवढं. माझ्या आईनं काय शिकवली पद्धत तुम्हाला तेवढं सांगा लागलं मी पण एवढं काय मोठं सांगणार हे नाही. मला काय माहिती आहे तेवढंच तुम्हाला सांगा लागलं. आणि इकडं बघा वरती हनुमानचं घंटी आहे आणि ते घरात असावी. पहिला माझं नव्हती साधा होती. ते साधापेशी हनुमानचं उभारलेली हात असं दोन्ही हात जोडलेली हात असते की नाही मोठी हनुमानचं ते घंटी घरात असावी. काय सांगू ते सकाळ संध्याकाळ आपल्या घरात म्हणजे वाजवले की नाही काही म्हणजे जाती व ते चांगला घरासाठी जरा चांगला असते ते घंटी वाजवायचं. आणि ते सकाळ संध्याकाळ वाजवले की नाही घरात म्हणजे प्रसन्न वाढते. ते आवाज घंटीचा आवाज केले की नाही चांगला वाटते. आणि बघा इथं हळद आणि कुंकू वगैरे आहे. आणि कुंकू हळद देवासाठीच लावलेले असते मी. आणि दुसऱ्यांना कोणतर आणि लेडीज वगैरे आले की नाही मी ते हळद कुंकू आणि दुसऱ्यांना देत नाही. दुसरं कोणतर आले की दुसरं मी ठेवतो. हे देवघरापाशी काय असते की नाही देवासाठीच लावायचं ठेवतो आणि दुसऱ्याला द्यायला हे करत नाही. ते पण लावायचं नसते आणि दुसऱ्यांना लावायचं आणि तेच परत देवाला लावायचं नसते. आणि देवालाच ठेवतो. आणि इकडं कोणतर संध्याकाळी म्हणा कोणतर बायका आले की नाही ते दुसऱ्यानंच हळदी कुंकू ठेवतो मी. म्हणजे तेवढं काय आहे तेवढं पाळायचं बघा. सोडायचं नाही. आपलं काय आहे आपण पाळलं की नाही सांगितलं ना पुढचं आमचं मुलं पण पाळते ना. मला काय माहिती आहे तेवढंच तुम्हाला दाखवायला लागलं. आणि इकडं वरती माझं यल्लम्माचं मूर्ती हे आहे फोटो आहे. आणि इकडं गाईचं फोटो आहे काय. आणि देवारापाशी ती असावी. कर्नाटकमध्ये डोंगराचं यल्लम्माचं फेमस आहे. आमचं सगळं कर्नाटकच आहे. माझं बोलणं सगळं कन्नडच आहे. मला पण जास्त मराठी येत नाही. इथं महाराष्ट्रामध्ये आल्यावर मी जरा शिकायला लागलं. मी पण आत्ता नवीन इडवे चालू केलं. बघूया काय आपलं काय होत नाही काय होते बघूया आपलं पुढचं. कोण म्हणते बऱ्यापैकी म्हणलं मला मराठी येत नाही तुला लिहिता येत नाही वाचा येत नाही म्हणते. बघूया आपलं पुढचं काय आहे. आपण डोकं तर हुशार आहे. बोलायला तर येते. जरा चुकी झाल्या की जरा माफ करा तेवढंच. माझं म्हणजे मला काय माहिती आहे तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो तेवढंच. आणि इकडं तुम्हाला मगाशी म्हटलेलं लक्ष्मी कुबेर यंत्र म्हणजे लक्ष्मीला काय आवडते ते सगळं मी करतो बघा. म्हणजे चांगलाच असते घरासाठी तेवढंच मी करतो. सकाळी फक्त बघा रोज आपल्या बायकासनी कसं आपण म्हणजे घरात असते त्यांनासनी चालते. रोज बायका बघा कामावर जाऊन घरातलं आवरायचं नवरासनी मुलं बाळासनी आवरायचं म्हटलं की नाही होत नाही म्हणल्यावर आम्हाला कधी शुक्रवारी नाहीतर मंगळवारी अमावास्ये दिवस तर करायला पाहिजे. केले की नाही आपलं संसार म्हणा चांगला असते फॅमिली चांगला असते आपलं शरीर चांगलं असते. आपल्याला तेवढं होते तेवढं करायचं बाकीचं सगळं देवाकडं सोडायचं. आणि मेन पॉईंट एक सांगतो तुम्हाला राबल्याशिवायला अन्न भेटत नाही. आपल्याला राबायलाच लागते. कोण मोठे असू दे म्हणजे हे गरीब असू दे राबायला लागते. राबल्याशिवायला आपल्या पोटात अन्न काय पडत नाही. तेवढा राबायला लागते. राबून म्हणजे इकडं देवधर्माला
करायचं आणि देवा सोडून काय आहे सांगा. कधी अडचणीचं हे अडचणीतनं कधी आपल्याला देव आपला हातभार देते. तेवढं देवधर्म पण करायचं. तेवढं कोण म्हणते देवाला पाया पडले की नाही झालं पोट आपलं भरते, कोण असं पण म्हणते. तसं म्हणत नाही मी. देवधर्म पण करायचं आणि इकडं राबायचं पण, दोन्ही करायचं. दोन्ही असले की नाही आपलं शरीर चांगलं असते, आपलं फॅमिली चांगलं असते. तेवढंच ना. आणि काय आहे बायकांचं काय आहे, नवरा चांगला असू दे, आपला संसार चांगला असू दे म्हणून तेवढंच बायकाचं इच्छा असते. तेवढंच आपलं बायकांचं देवाला काय काय असते सगळं करायचं. मेन म्हणजे आपण कोल्हापूर राहतो. कोल्हापूर म्हणजे कोणाला नशीब आहे, कोणाकोणाचं नशीब असते सांगा. महालक्ष्मी स्थळ आहे इकडं. मग महालक्ष्मीचं स्थळ आहे म्हटल्यावर आपलं बायकाचं काय जरा लवकर उठून करायचं जरा. आणि देवाला मी इकडं तेल दाखवा लागलं बघा. देवाला मी हे वापरतो. देवाला भाजीचं तेल असतं की नाही ते वापरायचं नसते. हे तेल घालून म्हणजे देवाला लावायचं असते. आणि त्याच्यात काय काय मिक्स असते, तीळ, खोबरेल तेल आणि 5 धण्याचं मिक्स असते ते. आणि ते लावून दिवा लावायचा आणि देवाला पुढे जरा 2 दिवा असावे. तिच्याबद्दल आणि परत मी व्हिडिओ जरा करणार आहे. पूजा करताना तुम्हाला दाखवले की तुम्हाला पण समजते. मी आता ताडपुरतं जरा तुम्हाला दाखवायला लागलं बघा. व्हिडिओ जरा हे झाले आवडले की नाही सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आवडले की नाही प्लीज सबस्क्राईब करून घ्या. मला पण मराठी येत नाही, सारखं तेच तुम्हाला सांगायला लागली. काहीतरी चुकी झाले की नाही माफ करा. माझ्यात काय मी काय रोज घरात काय पाळतो, काय कसं करतो तेवढंच मी सांगणार आहे तुम्हाला. मी का मोठी एवढं हे नाही. मला काय माझ्या आईनं काय शिकवली तेवढंच तुम्हाला दाखवणार आहे. कसं झालं बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला, आणि कसं आवडलं माझं व्हिडिओ तुम्हाला कमेंट करा. प्लीज सबस्क्राईब करून घ्या.